वर्षी मागील वर्षी आपल्याला जसं सुरुवातीला जे सक्सेस मिळालं होतं, मला वाटतं 3 इंट्रामध्ये आपल्याला 2 प्राइज मिळाले होते. तर या वर्षी आपली एक जंगी सुरुवात व्हायला पाहिजे आणि सर्व खेळाडूंनी मनापासून 100% त्यांनी आपल्या खेळामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे आणि संघ आपला कसा विजयी होईल आणि आपल्या संघाला आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त कशा ट्रॉफी येतील या पद्धतीने जर आपण एकमेकाला सहकार्य केलं, सहसामध्ये ज्याच्याकडे आपण जी जबाबदारी दिली असेल गोलंदाजीची, फलंदाजीची, क्षेत्ररक्षणाची, तर याला सर्वांनी आपण साथ द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे 11 खेळाडू असतात, खास करून क्षेत्ररक्षकवरती आताचे संघ जिंकले जातात. बॅटिंग किंवा बॉलिंगवरती जास्त नसतं, पण क्षेत्ररक्षण जर आपलं व्यवस्थित असेल, जो गेल्या वर्षी आपला खराब झाला, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच सामन्यामध्ये पराजय मिळायला लागला. तर ज्याच्यामध्ये जे चांगले खेळ आहे, ज्याच्यामध्ये बॅटिंग आहे, ज्याच्यामध्ये बॉलिंग आहे, त्याला बोलवायला न लागता त्यांनी स्वतःहून पहिला हजर व्हायला पाहिजे. जर आपला सामना 10 वाजता असेल तर 9 वाजता आपला जो ठिकाण ठरलेला आहे, अंबिका मंदिर बोला किंवा गणपती मंदिर बोला, इथं 9 वाजता तुम्ही उपस्थित राहा. जिथे आपल्याला बोलवलं असेल तिथं 15 मिनटं अगोदर राहा. आयोजक पण तुमच्यावर खुश होतील आणि आयोजकांचा जर आपल्याला सपोर्ट असला तर 100% आपले सामने आपण 100% जिंकू शकतो. खास करून गेल्या वर्षी करण आपला धडाकेबाज फलंदाज, षटकार बहादूर ठरला. तर असे आपल्याला नवीन छकडे बहादूर कसे फलंदाज मिळतील याच्यामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे. खास करून गोविंदावरची जबाबदारी आपल्या रितेश यांच्याकडे आहे. तर या सर्वांनी तसेच प्रथमेश यांनी सुद्धा प्राधान्य द्यायला पाहिजे. आज गोलंदाजीची एक धुरा त्यांनी जर सांभाळली तर आपण चांगल्या प्रकारे गोलंदाज पण हो. एक गोलंदाज आपल्याला कमी पडतोय. गेल्या वर्षी अक्षयला आपण टाइमपास म्हणून गोलंदाज वापरला, पण शेवटच्या क्षणाला तो चांगला ठरला. तर यावर्षी मला वाटतं अक्षरची जबाबदारी घेणारा कोणीतरी एक गोलंदाज येईल आणि कोपरमध्ये एक चांगले 4 गोलंदाज तयार होतील अशी आपण आशा बाळगूया आणि सर्वांना शुभेच्छा देतो. यावर्षी धडाकेबाज अशी सुरुवात आपल्या कोपर संघाची होऊ दे.